नमस्कार मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती 1 तारखेपासून शिक्षक भरतीसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं होतं आणि त्याची शेवटची तारीख 15 तारीख आहे. त्यामुळे आता प्रत्येक अभियोग्यताधारकाने पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन पूर्णपणे करा, कारण आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंही असेल, परंतु जे विद्यार्थी राहिले असतील त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन हे करून घ्या. सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरून आपलं सर्टिफिकेशन करून घ्या, कारण आता बघा 1 तारखेला पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी चालू झालेलं आहे आणि 15 तारीख ही शेवटची तारीख आहे. मग आज 12 तारीख आहे, शेवटचे फक्त 4 दिवस बाकी आहे. त्यामुळे ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलं असेल त्यांनी रजिस्ट्रेशन हे करून घ्या, कारण रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला जर काही समस्या आल्या तर त्याच्यावरती तुम्हाला उपाय शोधण्यासाठी मध्ये एखादा दिवस जाईन, किंवा ज्यांचा TET CTETमध्ये मिसमॅचचा प्रॉब्लेम दाखवतो त्यांना EO ऑफिसपर्यंत जाण्यासाठी येण्यासाठी किंवा मध्ये थोडाफार वेळ लागेल. त्यामुळे शेवटचे 4 दिवस बाकी आहे. त्यामुळे तुम्ही आज आणि उद्या ज्यांचं राहिले त्यांनी रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्या. ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांनी त्याची प्रिंट काढून घ्या सर्टिफाईड करून. त्याच्यात काही चुका असतील तर ते पुन्हा त्याच्यामध्ये एडिट करून त्या दुरुस्त करून घ्या, कारण शेवटच्या 2 दिवस तुम्ही पकडूच नका. त्यामुळे आजचा आणि उद्याच्या दिवसामध्ये ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी कंप्लीट करून घ्यावं. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत असेल की आता 2023 म्हणजेच 2022चा टॅब त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये फक्त 2022ला ज्यांनी टेट एक्झाम दिलेली तेच व्यक्ती किंवा तोच अभियोग्यताधारक त्या ठिकाणी रजिस्टर करू शकतो. 2017चा विद्यार्थी त्यामध्ये रजिस्टर करू शकत नाही. आता समजा तुम्ही जसं की ह्या कॅन्डिडेटने 2017ला टेटची एक्झाम दिली आहे, परंतु आता 2022च्या टॅबमध्ये जर ते त्यांचा रोल नंबर टाकत असतील तर तो रोल नंबर त्या ठिकाणी घेतला जात नाही. त्यामुळे 2022ला ज्यांनी टेट एक्झाम दिलेली होती तेच फक्त 2022च्या टॅबमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. तर आता हे 2017 ज्यांनी टेट एक्झाम दिलेली त्यांच्यासाठी त्याच्या बाजूचा जो ऑरेंज कलरचा टॅब आहे तर तो त्या ठिकाणी काही दिवसांनी ओपन होईल. पात्र किंवा गैरहजरच्या जागा त्यामध्ये भरणं बाकी आहे. म्हणजेच 2017 टेटची जी शिक्षक भरती आहे, जी पेंडिंग राहिलेली आहे, ती पेंडिंग शिक्षक भरती त्यामध्ये होईल. तेव्हा तो टॅब ओपन होईल. मग तेव्हा 2017च्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये रजिस्टर किंवा पुढची प्रोसेस करता येईल. परंतु 2017चा कॅन्डिडेट 2022च्या याच्यामध्ये रजिस्टर करू नाही शकत. त्याचप्रमाणे आपण प्रोफेशनल जे डॉक्युमेंट्स भरतो, इन्फॉर्मेशन भरतो, त्यामध्ये एक कम्प्युटर लिटरसीचा एक ऑप्शन आहे. तर त्या ऑप्शनमध्ये आपल्याला MSCIT किंवा CCC किंवा कम्प्युटरशी संबंधित असणारा तुमच्याकडे कोणताही एक त्यामध्ये कोर्स टाकायचा आहे. एकापेक्षा जास्त टाकायचं नाही, एकच टाकायचा आहे आणि एकापेक्षा जास्त ते घेणार पण नाही. त्या ठिकाणी कोणताही एक कोर्स टाकायचा आहे. मग त्यावेळेस त्या ठिकाणी बऱ्याच जणांच्या याच्यावरती मार्कशीटवरती डेट नाही आणि डेट आहे, परंतु ती कुठे आहे या ठिकाणी बघा, एकदम खाली एकदम छोट्याशा अक्षरात लिहिलेली असते डेट. बघा, डेट ऑफ इशू 18 जून 2008 एकदम छोट्या अक्षरात लिहिलेली असते खालच्या साईडला. त्यामुळे ती पटकन दिसून येत नाही. किंवा ज्यांच्या याच्यावरती तुम्हाला डेटच सापडत नाही, अशा वेळेस तुम्ही काय करा, तुमची एक्झाम दिलेली तुमचा जो मंथ आहे, जसा की हा एप्रिल 2008, मग तुम्ही काय करा, त्यावेळेस एप्रिलच्या नंतर 2 महिन्यांनी तुम्ही त्याच्यामध्ये ॲप्रॉक्सिमेट डेट टाका. कारण की आता बघा, तुम्ही फॉर्म भरतायत, त्याच्यामुळे तुम्हाला तर माहीत आहे की तुम्ही आधीच पास झालेला आहात. मग त्यावेळेस तुम्ही नाईलाज म्हणून त्या ठिकाणी ही डेट पुट करा आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला असंही जॉईनिंगच्या काही दिवसांच्या नंतर द्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मुदत भेटते, परंतु शक्यतो इशू डेट मात्र त्यामध्ये असते. जरी तुम्ही एक्झाम दिल्याची डेट नसेल तरी इशू डेट मात्र त्याच्यावरती मेन्शन केलेली असते. यामध्ये अजून एक बघा की कनोकेशन सर्टिफिकेट नाही. आता कनोकेशन तुम्हाला डिग्रीच्या वेळेस भेटतं, म्हणजेच तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या वेळेस भेटत असेल किंवा तुम्ही DED BEd जी डिग्री घेतलेली आहे तर तेव्हा तुम्हाला कनोकेशन सर्टिफिकेट भेटतं. परंतु आता ह्या याच्यामध्ये पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनमध्ये कुठल्याही सूचनेमध्ये किंवा रजिस्ट्रेशन करताना कुठेही कनोकेशन सर्टिफिकेटचा उल्लेख नाही आहे मित्रांनो. त्यामध्ये सूचनेमध्ये किंवा रजिस्ट्रेशनमध्ये ज्या सूचना आहेत त्यामध्ये तुम्हाला मार्कशीट आणि सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे. कुठेही कनोकेशन सर्टिफिकेटचा उल्लेख नाही, परंतु तुम्ही PDF बनवताना मार्कशीट, सर्टिफिकेट आणि कनोकेशन सर्टिफिकेट अशी एक PDF 500 KB आतमध्ये असली पाहिजे. अशी
PDF तुम्हाला अपलोड करायची आहे. आता हे कनोकेशन तुमचं डिग्री दर्शवणारं सर्टिफिकेट आहे, म्हणून त्याच्यावरती विषय मेन्शन असतो, त्यामुळे तुम्हाला ते अपलोड करा. परंतु असं नेसेसरी नाही आहे किंवा कुठेही ह्या कनोकेशन सर्टिफिकेटचा उल्लेख केलेला नाही. तुम्हाला मार्कशीट आणि सर्टिफिकेट जे छोटं असतं, त्यामुळे काळजी करू नका. कनोकेशन सर्टिफिकेट नसेल तरी पण तुम्हाला ते जेव्हा नंतर लागेल, याच्यामध्ये भरपूर कालावधी तुम्हाला भेटणार आहे. एखादं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तुम्हाला 20 ते 25 दिवसांची गरज असते. 20 ते 25 दिवसामध्ये मिळून जातं. आता तुम्हाला इतका अनुभव आहे आपल्या शिक्षक भरतीचा की शिक्षक भरतीला किती दिवस जातात याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल, त्यामुळे ते तुम्ही आरामात मिळवू शकता. तुम्ही आत्ता फॉर्म भरून द्या, तुम्ही मार्कशीट आणि सर्टिफिकेट त्याला अपलोड करा. जे पासिंग सर्टिफिकेट लिहिलेलं असतं किंवा छोटं येतं ते, ज्याच्यावरती जसं की ग्रॅज्युएशन असेल तुमचं आणि ते तिन्ही विषयांचं एकंदरीत एकच सर्टिफिकेट येतं, ज्याच्यावरती ग्रॅज्युएशन डिग्री कंप्लीट झालेलं मेन्शन केलेलं असतं. त्यामुळे कनोकेशनचा तर उल्लेख नाही, परंतु तुम्ही काढून ठेवा. त्याचप्रमाणे एक आधारसाठीचा एक कॉलम असतो, जो तुम्ही टेटची एक्झाम देताना त्यामध्ये फिल केलेला होता. कारण तुम्ही टेटची एक्झाम देताना तुम्ही आधार नंबर आणि आधार कार्ड त्या ठिकाणी अपलोड केलं होतं, कारण तुम्हाला एक्झामच्या वेळेस एक डॉक्युमेंट्स प्रूफ त्या ठिकाणी न्यायचा होता. जसं की तुम्ही आधार कार्ड अपलोड केलं असेल तर तुम्हाला आधार कार्ड तिथे दाखवण्यासाठी एक्झामला की फॉर्म भरलेला कॅन्डिडेट त्या प्रूफचा कॅन्डिडेट एक्झाम देणार आहे, यासाठी तो प्रूफ तुम्हाला न्यायचा होता, तेव्हा आधार कार्ड अपलोड करायला लावलेलं. परंतु तुम्हाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना कुठेही ते आधार कार्ड अपलोड करायचं नाही आहे किंवा आधार कार्डची इन्फॉर्मेशन भरायचीच नाही आहे. आता ज्यांनी तेव्हा इन्फॉर्मेशन भरलेली नव्हती तर त्यांनी आधार कार्डच्या ऐवजी दुसरं कुठलं तरी सप्लिमेंटरी डॉक्युमेंट्स तेव्हा दिलं असेल आणि आता त्यांचा आधार कार्डचा नंबर येत नसेल तर काही गरजेचं नाही आहे. त्या ठिकाणी आधार कार्डचा देखील कुठेही उल्लेख नाही आहे रजिस्ट्रेशनमध्ये. आता या ठिकाणी आधार कार्ड जेव्हा ज्यांनी टाकलेलं आहे तर त्यांच्या प्रिंटमध्ये किंवा तुम्ही सर्टिफाईड करतात तेव्हा हे सगळे XX लिहून येतात, कारण हा नंबर हायलाईट केलेला असतो आणि शेवटचे 4 डिजिटच तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. तो काहीच प्रॉब्लेम नाही, कारण तुम्हाला आधार कार्ड हे तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच भरायची नव्हती इन्फॉर्मेशन. ती तुम्ही टेटच्या एक्झामच्या वेळेस जी इन्फॉर्मेशन भरली तीच त्या ठिकाणी ॲटोमॅटिक जनरेट झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला ती बदलायची गरज नाही किंवा हे जे नंबर XX येतात तर ते हायलाईट होऊन येतात, जे तुम्हाला 4च डिजिट नंतर दिसतात. त्याचप्रमाणे MSCITचं मीडियम आता मराठी असेल किंवा इंग्लिश असेल, कोणतंही असू द्या, कुठल्याही शाळेमध्ये MSCIT हा कंपल्सरी सर्टिफिकेट देऊन असा कोर्स शिकवला जात नाही. तुम्हाला मीडियम का टाकायचं आहे तर समजा तुम्ही इंग्लिश मीडियमचे असाल आणि तुमचा इंग्लिश स्पेशल असेल तर तुम्हाला ज्या शाळेमध्ये इंग्लिशची वॅकन्सी आहे तर त्या शाळेंचे प्रिफरन्स येणार मराठी आणि इंग्लिश मीडियमच्या शाळेंचे, म्हणून तुम्हाला मीडियम टाकायचं आहे. जर तुम्ही मराठी माध्यमातनं तुम्ही समजा एखादा विषयामध्ये स्पेशलायझेशन केलं असेल, समजा तुम्ही जॉग्राफी विषयामध्ये मराठी माध्यमातनं स्पेशलायझेशन केले तर त्या ठिकाणी तुम्हाला जॉग्राफी विषयाचे प्रिफरन्स येणार, परंतु फक्त मराठी माध्यमाचे येणार, इंग्लिश माध्यमाचे नाही. मग त्यासाठी ते तुम्हाला पुढे जाऊन त्याच माध्यमातनं प्रेफरन्स जनरेट होणार आहे, कारण इंग्लिश मीडियमला आता शाळेवरती एकतरी शिक्षक इंग्लिश मीडियमचा असावा असा नियम आला आहे. तर त्यानुसार म्हणजे जर इंग्लिशचा वॅकन्सी शिल्लक असेल इंग्लिश मीडियमच्या शाळेवर जॉग्राफीची वॅकन्सी, तर त्या ठिकाणी जॉग्राफीच्या टीचरला प्रिफरन्स येणार, म्हणून तुम्हाला ते माध्यम निवडायचं आहे, इंग्लिश की मराठी. त्यामुळे MSCIT हा सब्जेक्ट असा आहे की तो कुठल्याही शाळेमध्ये स्पेशलायझेशन किंवा मुलांना फक्त कम्प्युटर शिकवलं जातं तुम्हाला, त्यामुळे MSCITसाठी त्या ठिकाणी टीचर थोडी भरायचं आहे, मग त्यासाठी माध्यमाची काहीच गरज नाही. फक्त सर्व शिक्षकांना एक तर कम्प्युटरचं नॉलेज असावं आणि तो हाताळता यावा, यासाठी कम्प्युटर किंवा तत्सम एखादा कोर्स त्यामध्ये डिमांड केलेली आहे. मग तर MSCIT असो नाही तर कुठलाही एखादा कम्प्युटरशी रिलेटेड कोर्स असो, माध्यमाचा याच्याशी काहीही संबंध नाही. आता या ठिकाणी बघा, आपलं माध्यम कोणतं आहे यावरती आपल्याला प्रिफरन्स येतील का, तर हो निश्चितच. जर मराठी माध्यम असेल तर मराठी माध्यमाचे प्रिफरन्स येणार आणि जर इंग्लिश माध्यम असेल तर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमाचे प्रिफरन्स येणार. समजा आता फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्ही इकॉनॉमिक्स सब्जेक्टमध्ये तुमचं BA झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला 9वी-10वीचा विचार करून आपण एक्झाम्पल देऊया. समजा तुम्ही 9वी-10वीसाठी पात्र आहात. जर तुम्ही 9वी-10वीसाठी पात्र आहात, तुमचा इकॉनॉमिक्स स्पेशल सब्जेक्ट आहे, परंतु तो तुमचा मराठी माध्यमातून झाला असेल तर तुम्हाला प्रिफरन्स येताना 9वी-10वीसाठी ज्या ठिकाणी इकॉनॉमिक्सची वॅकन्सी आहे त्या शाळेचा प्रिफरन्स येणार फक्त मराठी माध्यमाच्या शाळेचा. तोच जर तुम्ही BAला इकॉनॉमिक्स हा इंग्लिश माध्यमातून केला असेल, तुम्ही पेपर लिहिण्याची भाषा जर इंग्लिशमध्ये असेल तर तुम्हाला
इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोन्ही शाळांचे प्रिफरन्स येणार ज्या ठिकाणी इकॉनॉमिक्स हा विषय शिकवला जातो. आता इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट येतो सोशल सायन्समध्ये, त्यामुळे सोशल सायन्सचे प्रिफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी येणार. फक्त तुम्ही मराठी माध्यमातून केल्यामुळे तुम्हाला फक्त मराठी शाळेचे प्रिफरन्स येणार त्या पर्टिक्युलर विषयासाठी, आणि तुम्ही इंग्लिश मीडियममधनं केलं असेल तर तुम्हाला इंग्लिश मीडियमच्या आणि मराठी मीडियमच्या दोन्ही शाळेचे प्रिफरन्स येणार त्या पर्टिक्युलर विषयासाठी. आता या ठिकाणी बघा की MA BEd झालं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आहे, भरपूर क्वालिफिकेशन आहे, क्वालिफिकेशन अफाट आहे, परंतु या ठिकाणी झालं आहे काय तर ती टेटची एक्झाम दिली गेली नाही. त्यामुळे तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकत नाही, कारण पवित्र पोर्टलवर तोच विद्यार्थी रजिस्टर करू शकतो ज्यांनी टेट एक्झाम दिलेली आहे. कारण टेट एक्झामच्या मार्क्सवरच तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता, त्याच्या रोल नंबरवरती आणि त्याच्या ॲप्लिकेशन नंबरवरती. जर तुम्ही टेटची एक्झाम दिलेली नाही तर तुम्हाला ॲप्लिकेशनच करता येत नाही, रजिस्टर करता येत नाही त्या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा BEdची डिग्री म्हणजे हे झालं तुमचं प्रोफेशनल एज्युकेशन. आता प्रोफेशनल एज्युकेशनला डिग्री मिळालेली नाही, परंतु त्यांना इश्यू डेट माहीत आहे आणि प्रोव्हिजनल सर्टिफिकेट अपलोड केलं तर चालेल का? परंतु हे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट अपलोड केलं तरी चालेल, परंतु तुमच्याकडे BEdचे जे डिग्रीचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला गॅरंटी पाहिजे की ते 12 फेब्रुवारी 2023च्या पूर्वीचं. अदर डॉक्युमेंट्ससाठी 31 मार्च आहे आणि प्रोफेशनल डॉक्युमेंट्स जे आहेत ते 12 फेब्रुवारीच्या दरम्यानचे त्याच्या पूर्वीचे असायला लागतात. त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशनची लास्ट डेट ही 15 तारीख आहे. आता यामध्ये मुदत वाढ होईल नाही होईल हा आपला विषय नाही, कारण तो आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं किंवा अभियोग्यताधारकांचं मत असंही असेल ऑलरेडी शिक्षक भरती इतकी पुढे गेलेली आहे, मग त्यामध्ये मुदतवाढ अजिबात नको. जितक्या लवकर शिक्षक भरती होईल तितकं सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे. त्यामुळे जर मुदतवाढ भेटली तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विरोध असणार आहे. परंतु काही विद्यार्थी असे देखील आहे का यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना EO ऑफिसला जावं लागते, ज्यांना मिसमॅचचा प्रॉब्लेम आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी मुदतवाढची अपेक्षा असू शकते, कारण त्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी किंवा मध्यंतरी हा एक्स्ट्राचा वेळ लागलेला आहे. कारण आपण नेहमी जेव्हा आपल्या एखादी चूक असते ती दुरुस्ती करायची असते किंवा आपल्या मार्कशीटमध्ये काही बदल असतो नावामध्ये स्पेलिंगमध्ये, तेव्हा आपण त्या ठिकाणी गॅझेट चालतं, ॲफिडेविट बनवून घेतो. म्हणजे गॅझेट किंवा ॲफिडेविट आपल्याला स्पेलिंग मिस्टेक, नंबर मिस्टेक किंवा बाकीच्या ह्या चुकांसाठी चालून जातं गॅझेट किंवा ॲफिडेविट. परंतु TET किंवा CTETच्या ठिकाणी काय झालेलं आहे की त्यांना EO ऑफिसमधनं ते सिद्ध करून आणावं लागतं, म्हणजेच त्यांना एक मेल करावा लागतो मिसमॅचचा आणि नंतर ते सिद्ध करून आणावं लागतं. मग अशा विद्यार्थी कदाचित ह्यासाठी बोलू शकतात की आम्हाला अजून थोडाफार वेळ वाढवून द्या. परंतु आता काहींचे सर्टिफिकेट्स डॉक्युमेंट्स हरवले असतील, परंतु ते त्यांच्याकडे 31 मार्च पूर्वीचे किंवा 12 फेब्रुवारी पूर्वीचे आहेत, मग त्यांना त्यासाठी प्रोव्हिजनल सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी मग जे प्रॉब्लेम्समध्ये आहेत विद्यार्थी ते कदाचित वेळ वाढवून मागवू शकतात. परंतु ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे, सगळ्या गोष्टी कंप्लीट आहे आणि ऑलरेडी शिक्षक भरती खूप पुढे गेलेली आहे, तर असे विद्यार्थी या गोष्टीला विरोध करतील. दोन्ही बाजू आहे या ठिकाणी. डेट वाढेल पण किंवा नाही पण. वाढली तर ज्यांची इच्छा आहे वाढू नये ते याला विरोध करतील. ज्यांना डॉक्युमेंट्ससाठी थोडाफार वेळ हवा आहे ते लोक मुदत वाढण्यासाठी प्रयत्न करतील. दोन्ही गोष्टी आहे. परंतु सध्या तरी तुमच्याकडे 2 दिवस आहे रजिस्ट्रेशनसाठी, मोजून तुम्हाला 1 तास पण लागत नाही. त्यामुळे तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. जे तुमच्याकडे आहे डॉक्युमेंट्स आणि जशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने तुम्ही आता अपलोड करून घ्या त्यामध्ये फाईल्स किंवा रजिस्ट्रेशन करून घ्या. काहीही टेन्शन घेऊ नका. आत्तापर्यंतचे एवढे दिवस निघून गेलेले आहेत, शेवटचे 4 दिवस बाकी आहे. ज्या सिच्युएशनमधले आहेत त्या सिच्युएशनमधले आता टाका. पुन्हा पुढचा मुद्दा बघा, OBC NCL जे सेंट्रलचं आहे, मग ते आता आपल्या महाराष्ट्राच्या शिक्षक भरती ही महाराष्ट्राची आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं डॉक्युमेंट्स असणं गरजेचं असतं. परंतु जर OBC आणि आपण EWSचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये वेगवेगळं आरक्षण असतं. मग अशा वेळेस त्यांचं सर्टिफिकेट देखील वेगवेगळं असतं. आता EWS असेल ते 3 वर्षाचं पण भेटतं, 1 वर्षाचं पण भेटतं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं पण भेटतं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पण भेटतं. परंतु शिक्षक भरती ही महाराष्ट्रातली असल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी एरर येतो. मग जर तुम्हाला एरर येत नसेल तर तुम्ही अपलोड करा. परंतु जर तुमचं महाराष्ट्रामधलं असेल स्टेटचं तर तेच अपलोड करा. पण तुम्हाला जर पर्याय नसेल तर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचं अपलोड करून बघा. परंतु मला असं वाटतं की त्या ठिकाणी एरर येतो.
हे बघा या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर त्या ठिकाणी ते सर्टिफिकेट या ठिकाणी ॲप्लिकेबल नाही असा एरर येतो आणि त्यामुळे EWSचं सर्टिफिकेट तरी महाराष्ट्रामध्ये सेंट्रलचं चालत नाही. आता OBCचं चालत नाही की चालतं ते तुम्ही एकदा अपलोड करून बघा, कारण की अपलोड केलं आणि एरर नाही आला तर तुम्ही रजिस्ट्रेशनची पुढची प्रोसेस स्टार्ट करा आणि जर एरर आला तर सरळ सरळ तुम्ही ओपन कॅटेगरीमधनं फॉर्म भरा. आता महिला म्हणून तुम्हाला आरक्षण घ्यायचं आहे तर तुम्ही ओपनमधून देखील तुम्हाला ते ॲटोमॅटिक 30% आरक्षण येणारच आहे कुठल्याही NCL शिवाय. त्याचप्रमाणे आता समजा तुमचे मार्क्स बघा या ठिकाणी की तुमचे आउट ऑफ मार्क्स आणि ऑप्टन मार्क्स, तर हे तुम्ही जे टाकता त्यातून निघणारे पर्सेंटेज आणि तुम्ही सिस्टममध्ये असेल मोबाईलमधनं असेल जो फॉर्म भरतात त्यावरती येणारे पर्सेंटेज याच्यामध्ये थोडाफार 19-20चा फरक आहे. परंतु तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्ही कोणते मार्क्स टाकायचे ते पर्सेंटेज तुम्हाला काहीही करायचं नाही. तुमच्या हातात काय आहे, तुम्ही योग्य मार्क्स टाकणं. तुमच्या हातून काय होणार आहे, तुम्ही मार्क्स चुकीचे टाकू नयेत. तुम्ही जे मार्क्स आहेत तेच मार्क्स टाका. पर्सेंटेज काही पण येऊ द्या, कारण ते सिस्टम जनरेट करतं. तुम्ही थोडी पर्सेंटेज टाकता, पर्सेंटेज न टाकता तुम्ही मार्क्स टाकता. त्यामुळे तुम्ही टाकलेले मार्क्स आणि तुमच्या मार्कशीटवरचे मार्क्स हे सेम असायला पाहिजे. म्हणजे ही तुमच्याकडनं चूक होऊ नये की तुमचे मार्क्स आणि मार्कशीटवरचे मार्क्स सेम असावेत. पर्सेंटेज काही पण येऊ द्या. आणि पर्सेंटेज त्या ठिकाणी तुम्हाला हाताने टाकण्यासाठी तो टॅब ओपन नाही, तो ॲटोमॅटिक तुम्ही ऑप्टन आउट ऑफ मार्क्स टाकल्यानंतर तो टॅब ॲटोमॅटिक त्या ठिकाणी लॉक होतो, म्हणजे लॉक झालेला असतो, कारण तुम्हाला हाताने पर्सेंटेज त्या ठिकाणी टाकायचे नाहीच आहेत. त्यामुळे ही गोष्ट तुमच्या हातात नाही, मग त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही मार्क्स टाकून द्या. आता हा मेसेज बघा, CTET 2021 मध्ये 85 मार्क्स आहेत. आता 85 मार्क्स म्हणजे ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी 90 मार्क्स लागतात. आता EWS वाल्यांनी आरक्षण दिलं, 5% सवलत दिलेली आहे. परंतु आता या ठिकाणी झालंय काय की जो GR होता तो 2019ला म्हणजे 2023मध्ये शासनाने परिपत्रक काढलं, जो 2019चा GR होता आणि त्याची स्पष्टता दिली, त्यामध्ये 5% सवलत दिली. मग आता 2021साठी कॅन्डिडेटने जर CTET एक्झाम दिलेली आहे तर त्यांना हे 5% सवलत लागू होईल का, तर मला वाटते की नक्कीच लागू होईल, कारण हा जो GR आहे तो 2019चा आहे. जी काही पवित्र पोर्टलची रजिस्ट्रेशन आहे त्यामध्ये सूचनांमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की EWS वाल्यांसाठी 5% आरक्षण आहे म्हणून. आणि GR 2019चा होता, त्यामुळे 2019च्या नंतर ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांना 5% सवलत भेटायला हवी. आणि त्या 5% प्रमाणे जरी 2021ला 85 मार्क्स असतील तरी त्या 5% प्रमाणे कॅन्डिडेट या ठिकाणी 2021च्या मार्कशीटनुसार सुद्धा पासच आहे, कारण तो GR 2019चा होता, फक्त त्याला स्पष्टता 2023मध्ये दिलेली आहे. आता मोजक्याच काही दिवसच झाले जेव्हा CTETची एक्झाम चालू होती त्या दरम्यान हा GR आला होता. या ठिकाणी बघा की 100% महिला आरक्षण, त्यातून 30% महिला आरक्षण कसं निवडतात. आता कसं असतं, आरक्षणामध्ये हे 2 प्रकार आहेत, सामाजिक आरक्षण, दुसरं म्हणजे समांतर आरक्षण. जे सामाजिक आरक्षण आहे त्यामध्ये कॅटेगरी आहेत, जसं OBC, EWS, ST, NT ह्या जे काही वर्ग आहेत ते येतात सामाजिक आरक्षणामध्ये. आणि समांतर आरक्षण म्हणजे प्रत्येक कॅटेगरीच्या, जे सामाजिक आरक्षण आहे त्याच्या प्रत्येक कॅटेगरीच्या आरक्षणातलं आरक्षण राखून ठेवलं जातं, ते जातं समांतर आरक्षणामध्ये. मग समांतर आरक्षणामध्ये जेवढे घटक आहेत त्यांना डबल आरक्षणाचा लाभ भेटतो. एक म्हणजे त्यांचं जे सामाजिक आरक्षण आहे, समजा OBCचा कॅन्डिडेट आहे तो तिकडे धरणग्रस्त पण आहे समांतर आरक्षणामध्ये, मग त्यांना 2 ठिकाणी लाभ भेटतो. त्याचप्रमाणे महिलांना देखील 2 प्रकारचा लाभ भेटतो. एक ते सामाजिक आरक्षणामध्ये समजा ST कॅटेगरीत आहे, परंतु समांतर आरक्षणामध्ये ती एक महिला आहे म्हणून 30% आरक्षण घेणार. समजा ST कास्टसाठी, ST या कास्टसाठी शिक्षक भरतीच्या एकूण जागांपैकी जर 10 जागा ST कास्टसाठी आल्या, सामाजिक आरक्षणामध्ये ST कास्टसाठी 10 जागा आल्या, तर समांतर आरक्षणामध्ये त्यातील 3 जागा या महिलांसाठी राखीव असतात. म्हणजे ST कास्टसाठी 10 जागा आल्या, त्या झालं त्यांचं आता 100% जागा त्यांच्या झाल्या, तर 100% पैकी 30% आरक्षण महिलांना असतं. म्हणजेच 10 पैकी
3 जागा या महिला रिझर्वेशन म्हणून घेतात. 30% हे महिला आरक्षण. या ठिकाणी बघा, पदवी इंग्रजी विषयात झालेली आहे. इंग्रजी विषयात, इंग्रजी म्हणजे हा लँग्वेज सब्जेक्ट आहे आणि हे स्पेशलायझेशन आहे. पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन झालं आणि एक इंग्लिश स्पेशल सब्जेक्ट घेऊन ग्रॅज्युएशन झालेलं आहे. म्हणजे ग्रॅज्युएशनला सगळे विषय तुमचे इंग्लिश भाषेचे पण होते आणि इंग्लिशमधनं लिहिलेले पण होते. म्हणजेच तुम्हाला मीडियम हे इंग्लिशच टाकावं लागणार. त्याचं कारण असं की जर तुम्ही इंग्लिशमधनंच सगळे पेपर लिहिलेले आहेत आणि तुमचं स्पेशलायझेशन देखील इंग्लिश आहे, मग तुम्हाला जे प्रिफरन्स येणार ते तुम्ही इंग्लिश मीडियम टाकलं तर तुम्हाला इंग्लिश माध्यमांच्या शाळेंचा इंग्लिश हा सब्जेक्ट प्रिफरन्ससाठी येणार आणि मराठी मीडियमच्या शाळेंचा इंग्लिश हा विषय तुम्हाला प्रिफरन्ससाठी येणार आहे. परंतु जर तुम्ही मराठी माध्यम टाकलं तर तुम्हाला मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्यांचाच फक्त इंग्लिश विषय हा प्रिफरन्ससाठी येणार. तुम्हाला विषय तर इंग्लिशच शिकवायचा आहे. तुम्ही जेव्हा जॉईन होणार तुम्हाला विषय इंग्लिशच शिकवायचा आहे. मग तुम्ही मराठी मीडियमच्या शाळेला इंग्लिश शिकवणार, तसंच इंग्लिश मीडियमच्या शाळेला देखील इंग्लिश शिकवू शकता जर तुम्ही इंग्लिश मीडियम या ठिकाणी टाकलं तर. पण जर तुम्ही मराठी मीडियम टाकलं तर तुम्हाला फक्तच मराठी मीडियमच्या शाळेंचा इंग्लिश हा सब्जेक्टसाठी प्रिफरन्स येणार. त्यापेक्षा बेटर आहे तुम्ही इंग्लिश मीडियम टाका, तुम्हाला दोन्ही शाळेंचे इंग्लिश विषयाचेच प्रिफरन्स येणार आहेत. त्याचप्रमाणे बघा, CTET ॲपियरचे जे क्वालिफाईड स्टुडंट आहेत त्यांना प्रॉब्लेम निश्चितच नाही येणार, कारण शिक्षक भरतीमध्ये त्यांना टेटसाठी त्यांना परमिशन दिली होती. परीक्षा परिषदेने त्यांना अलाउड केलं होतं. त्यानंतर जेव्हा पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुरू झालं त्या दिवशीसुद्धा ते रजिस्ट्रेशन करू शकतात, त्यांना सवलत दिलेली आहे. आणि त्यामुळे मला नाही वाटत CTET ॲपियरवाल्यांच्या विरोधात निकाल जाईल, परंतु न्यायालयाचा निकाल येईल. त्यामुळे CTET ॲपियरवाले नक्कीच यामध्ये इन आहेत, जे पास झालेले आहेत ते. आता या ठिकाणी 2023ला टेटची एक्झाम देऊ शकलेलं नाही, कारण त्या ठिकाणी BEd ॲपियर होतं. परंतु पवित्र पोर्टलला नाही रजिस्ट्रेशन करता येणार, कारण की त्या ठिकाणी तुम्हाला टेट ही गरजेचीच आहे. CTET ॲपियरवाल्यांनी काय पाप केलं आहे? बरोबर आहे, ते काही गुन्हेगार नाही आहेत, त्यांनी काहीही पाप केलेलं नाही, म्हणूनच तर त्यांना टेटमध्ये देखील आणि पवित्र पोर्टलला देखील ॲप्लिकेशन करण्याची, रजिस्ट्रेशन करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. परंतु टेट दिलेली नसेल तर पवित्र पोर्टलला नाही रजिस्ट्रेशन करू शकत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत का? तर हो, 100% तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्स अपलोड केल्याच्या नंतर साईटला एक छोटासा सर्कल आहे, चेक करा तुम्ही त्या कॉलममध्ये तेच डॉक्युमेंट्स अपलोड केलं का आहे ज्याची रिक्वायरमेंट आहे. कारण आपण फाईल बनवून ठेवणार, PDF बनवून ठेवणार आणि नंतर अपलोडला घेणार, मग त्यावेळेस तुम्ही चुकून इकडची तिकडे तिकडची इकडे तुमच्याकडनं फाईल होऊ शकते. त्यामुळे एकदा चेक करा. तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर इतकी मेहनत करताय तुम्ही, मग तुम्ही फक्त चेक करण्यासाठी तुम्ही 10-15 मिनटं द्या आणि जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेत ते एकदा चेक करून घ्या. डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची गरज आहे, परंतु तुम्हाला मेन डॉक्युमेंट्स जसं की 10वी-12वी तुमचं एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशनचेच डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि त्यातल्या त्यात एक डोमिसाईल किंवा तुमचं जे काही रिझर्वेशन कॅटेगरी असतील त्या. त्या ठिकाणी बघा, 2018च्या आधी MA BEd झालेलं आहे आणि 2019ची CTETचा पेपर पास 1 झालेला आहे. तर 1 ते 5साठी पात्र आहात का? तर आता या ठिकाणी 2018च्या आधी जरी ते MA BEd झालेलं असेल तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर आता त्यांनी 2018चं गॅझेट रद्द केले, कारण ते 2019ला तुम्ही CTET पास आहात आणि गॅझेट 2018ला आलं होतं की तुम्ही ब्रिज कोर्स करून तुम्ही इन होऊ शकता, 1ली ते 5वीसाठी अप्लिकेबल आहात. परंतु त्यांनी 2018चंच गॅझेट रद्द केलेलं आहे आणि तुमचे CTET 2019ला पास आहात. त्यामुळे तुम्ही 2018च्या नंतर हे जे CTET पास आहे तर ते नाही क्वालिफाईड होऊ शकत 1 ते 5साठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार. आता याच्यावरती पुनर्विचार याचिका चालू आहे, परंतु त्याचा जो काही निकाल असेल तो असेल. परंतु आता तरी आपल्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल ऑलरेडी दिलेला आहे तोच मान्य करून या ठिकाणी चालावं लागेल. परंतु तुम्ही CTET पेपर 1ची इन्फॉर्मेशन तुम्ही भरू शकता, कारण तो टॅब तो उपलब्ध आहे. जर इन्फॉर्मेशन भरू शकत नसतो तर तो टॅब BEdवाल्यांसाठी लॉक केला गेला असता, परंतु तो टॅब उपलब्ध आहे, त्याच्यामुळे तुम्ही ती इन्फॉर्मेशन नक्कीच भरा. या ठिकाणी बघा, डोमेसाईल नॅशनॅलिटी आता काढलं तर चालेल का? आता डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी हे दोन्ही वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत.
डोमेसाईल म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, जे तुम्हाला प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळं असतं. आणि नॅशनॅलिटी म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक आहात, भारताचे रहिवासी आहात, याला आपण नॅशनॅलिटी बोलतो. आणि डोमेसाईल म्हणजे महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे. मग तुम्हाला जर तुम्ही आत्ता काढलं तर तुम्हाला ते भेटणार कधी, किंवा जरी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं तेव्हा देखील काढून त्याचा बघा, एक डॉक्युमेंट्स येण्यासाठी तुम्हाला 20 ते 25 दिवसाचा कालावधी लागतो. मग तुम्हाला कधी काढणं गरजेचं आहे तर ते आता पवित्र पोर्टलवरच्या सूचनेनुसार तुम्हाला 31 मार्चच्या पूर्वीचं ते पाहिजे, 31 मार्च 2031च्या पूर्वी. परंतु आता काही जणांचं म्हणणं असं आहे की डोमेसाईल हे नंतरचं देखील चालून जातं, परंतु तुम्ही काढून ठेवा, कारण आधीचं पाहिजे हे 100% आहे, त्याच्यावरती तशी सूचना आहे. आणि त्यामुळेच ते 31 मार्च पूर्वीचं ग्राह्य धरलं जाईल अशी सूचना देखील त्या ठिकाणी आहे. आणि हे तर सगळ्यात बेटर आहे. बघा, डोमेसाईल ह्याला व्हॅलिडिटी नाही आहे. मग तुम्हाला 2020चं तुम्हाला डोमेसाईल तुम्ही अपलोड करू शकता, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही जुनं कितीही असलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी. तुमची नॅशनॅलिटी असेल किंवा डोमेसाईल असेल हे तुमचं रहिवास प्रमाणपत्र मानलं जातं आणि त्याची व्हॅलिडिटी ही लाईफ टाईम असते. त्याला तुम्हाला डोमेसाईलला लाईफ टाईम व्हॅलिडिटी असल्यामुळे तुम्हाला ते एकदा काढल्यानंतर सारखं सारखं काढायची गरजच नाही. जर तुमच्याकडे 2020ला डोमेसाईल काढलेला आहे तर तुम्हाला ते पुन्हा काढायची त्याच्यामध्ये गरज नाही. पुढे म्हणजे यापुढे कधीच काढायची गरज नाही. परंतु ते EWS असेल किंवा नॉन क्रिमिलेअर असेल, OBC असेल, ह्या दाखल्यांचा प्रॉब्लेम काय होतो की ते पर्टिक्युलर पिरियडसाठी मर्यादित असतात. जसं की NCL नॉन क्रिमिलेअर एक प्रगत आणि उत्पन्न गटात मोडत नसल्याचा तो पुरावा आहे. तुमचं उत्पन्न त्या 8 लाखाचा रेशिओ ठरून दिलेला आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न किंवा 3 वार्षिक उत्पन्न, आता 1 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं येतं, तर 1 वर्षाच्या आतलं उत्पन्न तुमचं सगळ्यांचं मिळून हे 8 लाख आहे, त्याच्यावरती नाही, हे सिद्ध करणारा तो पुरावा असतो. आणि ते दरवर्षी तुमचं इन्कम बदलत जातं ना, त्यामुळे तुम्हाला NCL हे प्रत्येक वर्षी वेगळं काढावं लागतं. किंवा EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन, अर्थ तोच आहे की तुम्ही NCL सारखंच EWS आहे, त्याचं पण आरक्षण तसंच असतं. इवन EWS वाल्यांना NCL लागत पण नाही, कारण त्याचा पण अर्थ तोच आहे की तुमचं 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे, त्यामुळे तुम्ही उन्नत आणि प्रगत गटात मोडत नाही. आणि इन्कम हा बदलत जातो, म्हणून ते दरवर्षी तुम्हाला काढावं लागतं. 3 वर्षाचं असेल तर 3 वर्षानंतर काढावं लागतं, आणि 1 वर्षाचं असेल तर ते 1 वर्षानंतर काढावं लागतं. आणि त्यातल्या त्यात सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल्स वेगळे आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे रूल्स वेगळे आहेत. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं EWS महाराष्ट्रात चालत नाही, म्हणजे शिक्षक भरतीसाठी तरी चालत नाही. त्याचप्रमाणे बघा, तुमच्याकडे एखादं सर्टिफिकेट आहे, जसं की तुमचं NCL आहे, EWS आहे, तुमची त्याची व्हॅलिडिटी संपले, तर तुमच्या बहीण भाऊ तर त्यांचं त्याच्यात नाव मेन्शन असतं. त्यामुळे तुमच्या बहीण भावांचं सर्टिफिकेट हे तुम्हाला तुमच्याच नावांमध्ये जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते चालत नाही. तर तुमच्या बहीण भावाचं सर्टिफिकेट हे तुम्हाला कसं चालेल? त्यामुळे तुम्हाला तुमच्याच नावाचे असणारे सर्टिफिकेट चालतात. OBC मधनं बिलॉंग करता आणि तुम्हाला NCL काढायचं आहे, तर OBC म्हणजे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट, त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या मिस्टरांचं लागतं. मग त्यावेळेस ते सर्टिफिकेटच्या नंतर तुम्ही दोघांचं NCL काढू शकता त्या इन्कम सर्टिफिकेटवर. परंतु तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढलेला आहे, OBC दाखला काढला आहे आणि तुम्ही NCL घेताय, ते तुमच्या बहिणीचे किंवा भावाच्या नावाने असेल तर ते तुम्हाला नाही चालत. त्याचप्रमाणे अशी देखील एक कमेंट होती, परंतु ती राहून गेली घेण्याची, की DED झालेलं आहे, त्यानंतर DEDच्या नंतर त्यांनी ग्रॅज्युएशन केलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन देखील केलेलं आहे, परंतु त्यांचा पेपर 1 पास झालेले नाहीत, तर रजिस्ट्रेशन करता येतं का? तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रत्येक विद्यार्थ्याला करता येतं. ज्यांनी टेट एक्झाम दिली त्यांना प्रत्येकाला रजिस्ट्रेशन करता येतं, परंतु तुमचं DEDच्या ऐवजी जर BED झालं असतं तर तुम्हाला प्रिफरन्स आले असते. BED झालं असतं तर तुम्हाला 9वी 10वी 11वी 12वी असे 4 वर्गांचे प्रिफरन्स आले असते. परंतु तुमचं DED झालं आहे आणि तुमचा पेपर 1 क्वालिफाईड होऊ शकले नाही. त्यांचा CTETचा अपियर होतात, परंतु ते पेपर 1 पास होऊ शकले नाही. DED असल्यामुळे जर पेपर 1 किंवा 2 हा कंपल्सरी लागतोच. तुमचा पेपर 1 किंवा पेपर 2 तुम्हाला DED वाल्यांना चालतो, त्यामुळे तुम्ही 1ली ते 6वीसाठी पात्र झाला असतात. परंतु आता तुमचा पेपर 1 पण नाही किंवा पेपर 2 पण तुम्ही पास नाही. तर टेटला चांगला स्कोर होता त्यांचा, माझ्याकडे स्क्रीनशॉट खूप खाली गेला आहे तो मेसेज. टेटला चांगला स्कोर होता, परंतु त्यांचा पेपर क्वालिफाईड झाला नाही. CTETला ते अपियर होते आणि निकाल जरी पेंडिंग असता तरी ते आता रजिस्टर करू शकले असते, परंतु त्यांचा पेपर राहून गेला, ते क्वालिफाईड झाले नाही. मग अशा वेळेस आता त्यांचा तुम्ही रजिस्ट्रेशन फक्त अनुभव म्हणूनच करू शकता, परंतु तुम्हाला कुठलेही प्रिफरन्स येणार नाही, कारण
पात्रता परीक्षा गरजेची आहे. तुम्हाला पेपर 1 किंवा 2 त्या ठिकाणी पास होणं अपेक्षित आहे. परंतु D.Ed ऐवजी जर B.Ed असलं असतं तर 9वी ते 12वीचे प्रिफरन्स त्या ठिकाणी आले असते, विदाऊट तुमची TET किंवा CTET, पेपर 1 किंवा पेपर 2. त्यामुळे आता निश्चिंत राहा, कुठलंही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. तुमच्याकडे ज्या पद्धतीचे आता डॉक्युमेंट्स आहेत त्या प्रकारे तुम्ही अपलोड करा. तुमचा विषय बघा काय आहे, प्रिफरन्स येणं अपेक्षित असतं, मग त्यानुसार तुम्ही तुमचा मीडियम निवडा. कारण मराठी आणि इंग्लिश मीडियम याबद्दल बराच संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तुम्ही नका काळजी करू. ज्या भाषेतनं तुम्ही ज्या लँग्वेजमधनं पेपर लिहिलेले आहेत ती लँग्वेज त्या ठिकाणी पुट करा. कारण की फक्त लँग्वेज विषय जसं की मराठी, हिंदी, इंग्लिश म्हणजे जे काही लँग्वेजचे सब्जेक्ट आहेत ते लँग्वेज सब्जेक्ट सोडले तर बाकीचे जे काही सब्जेक्ट आहेत त्याला प्रत्येकाला आपापल्या मातृभाषेतून ते सगळे सब्जेक्ट देता येतात. त्यामुळे तुमचे जे सब्जेक्ट आहे किंवा तुमचं जे स्पेशलायझेशन असेल तोच विषय तुम्हाला शिकवायचा आहे. फक्त माध्यम मराठी किंवा इंग्लिश निवडल्याने होणार काय, तर तुम्हाला इंग्लिश आणि मराठी माध्यमाच्या शाळांचा प्रेफरन्स येणार आहे, एवढाच फरक आहे. त्यामुळे माध्यमाचं देखील टेन्शन घेऊ नका. ज्या भाषेतनं तुम्ही पेपर लिहिले ते तुमचं माध्यम टाकून द्या त्या ठिकाणी. कारण आता शेवटचे 4 दिवस बाकी आहे. आत्तापर्यंत तुम्ही विचार केला असेल, इतके दिवस जे काही तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला स्वतःला विचारा, जी गोष्ट तुम्हाला जास्त पटते त्यानुसार तुम्ही ते रजिस्ट्रेशन कंप्लीट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात शेवटी तुम्ही समजा सर्टिफाईड केलं आणि त्याच्यामध्ये एडिट करून त्याच्यात चुका असतील त्या दुरुस्त केल्या असतील तर पुन्हा सर्टिफाईड करायला विसरू नका. कारण एकदा सर्टिफाईड केलं किंवा तुम्ही एडिट वगैरे केलं तर चुकून तुमचं सर्टिफाय करायचं राहून जाईल. जोपर्यंत तुम्ही सेल्फ सर्टिफाईड करत नाही तोपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होत नाही. त्यामुळे तुम्ही सर्टिफाईड करा. चुकून किंवा घाई गडबडीमध्ये ते राहून जाऊ शकतं. मुद्दामून तर कोण करणार नाही, परंतु ते चुकून राहून जाऊ शकतं. सगळ्यात शेवटी मात्र सर्टिफाईड करायला विसरू नका.